नमस्कार. मी विश्लेषक विनोद केंगार. ॲक्च्युली बरेच वर्ष झालं एका विषयावर बोलायचं होतं, पण वेळ भेटत नव्हता. शोज, इव्हेंट, जॉब सगळं घरचं करून करावं लागतं, त्यामुळं वेळ भेटत नव्हता. आज वेळ भेटला नाही तर वेळ काढलेला आहे एका विषयावर बोलण्यासाठी. गेले काही वर्ष मतलब 2022 हे जे पॉडकास्टवाले आहेत, जे सेलिब्रिटींचा चित्रपट रिलीज होतात त्यावेळेस त्यांचे पॉडकास्ट घेतात, जे पॉडकास्टवाले ते गेले 1-2 वर्ष झाले फेमस पॉडकास्टवाले बोलतो आहे मी. अननोन पॉडकास्ट तर 2014च्या अगोदरपासून येतात, पॉडकास्ट घेऊन जातात. विषय आहे तमासगीर आणि तमाशा. तमाशा हा विषय आहे. या विषयावर अनेक व्हिडिओ बनतील आणि हा विषय कधी संपणारच नाही असा विषय आहे. कारण तमाशा हीच मराठी चित्रपटसृष्टीची निर्मिती आहे. मी पुन्हा एकदा जाणीवपूर्वक बोलतोय, तमाशा हाच मराठी चित्रपटसृष्टीची पहिली पायरी आहे, सुरुवात आहे. दादासाहेब फाळकेंनी चित्रपट निर्मिती केली सर्वात पहिली. त्यांचे जे कॅरेक्टर्स होते त्यांच्या XYZ चित्रपटाचे, ते कॅरेक्टर्स तमाशातले होते. असे अनेक प्रश्न, अनेक उत्तरं मी व्हिडिओजच्या माध्यमातून देणार आहे. सध्या काही चॅनलवाले नामांकित तमाशामध्ये जातात आणि त्यांचा इंटरव्ह्यू घेतात आणि तमाशा कसा आहे ते लोकांपर्यंत दाखवतात. तमाशाची जी समज होती की बाया नाचवतात, वल्गर शब्द वापरतात, ती समज ते पॉडकास्टवाले दूर करतात. चांगलं काम करतात, त्यांना काही नाव नाही ठेवते मी. पण इतक्या वर्ष पॉडकास्टवाले कधी आले नाही तमाशात. मला सुद्धा 5 वर्ष झाले. मी नामांकित तमाशांमध्ये काम केलेलं आहे. ॲज अ डान्सर म्हणून, ॲज अ सोंगाड्या म्हणून काम केलेलं आहे आणि 7 महिन्याचे दौरे, 7 महिने घर सोडून मी त्यांच्याबरोबर राहिलेलो आहे. मला तिथलं जीवन खूप जवळून माहिती आहे तमासगिरांचं. अर्थात मी स्वतः एक तमासगीर आहे असं म्हणायला हरकत नाही. तर काय ना, एक सीन सांगतो, त्या सीनपासून कळेल सगळं की तमाशा म्हणजे काय. संध्याकाळचा आमचा शो संपायचा 2, कधी 3, कधी लवकरच संपायचा. तर संध्याकाळचा शो संपल्याच्या नंतरून आम्ही कलाकार मंडळी, जे आमचे ढोलकीवाले बजरंग कांबळे मामा, विजय पाटोळे मामा, मामी, आम्ही सगळेजण असं शेकोटी करत बसायचो. कारण तोपर्यंत जे बिगारे असतात तमाशाचे, जे स्टेजवाले असतात, ते स्टेजवाल्यांना पूर्ण सामान गाडीमध्ये ठेवायला 1-1.5-2 तास लागायचं. मग 1.5-2 तासात आम्ही शेकोटी करायचो आणि त्या शेकोटीमध्ये कलाक्षेत्रातल्या गप्पा मारायचो. तर असेच प्रश्न कोण करायचे, कोण उत्तरं द्यायचे, कोण जुना काळ सांगायचे, जुने तमासगिरांचे विषय सांगायचे. तर मला असा एक प्रश्न पडला आणि तो एका ज्येष्ठ कलाकारांना विचारलं. मी त्यांचं नाव नाही सांगणार, वेळ आल्यावर सांगेन. ज्येष्ठ कलाकारांना तमाशातल्या मी एक प्रश्न विचारला की मला असं अंतःकरणापासून वाटतंय की तमाशापासूनच चित्रपटाचा शोध लागला असं मला वाटतंय सर. म्हटलं याच्यावर उत्तर द्या ना. तर त्यांनी मला जवळ बोलवलं, एक लावणी दाखवली आणि ती लावणी होती बुगडी माझी सांडली ग. आणि त्यातले जे सेकंड त्या गाण्यामध्ये, त्या लावणीमध्ये 2 बॅकग्राऊंड डान्सर आहे आणि एक लीड आर्टिस्ट आहे. ते जे 2 बॅकग्राऊंड डान्सर आहेत, ते जे मला व्हिडिओ दाखवत होते ती त्यांची आई होती. थोडासा शॉक झालो की एवढी नामांकित लावणीचे बॅकग्राऊंड डान्सर म्हणजे सेकंड लीड डान्सर ही तुमची आई आहे. मी शॉक झालो. ते म्हटले हो. त्याच्यानंतर त्यांनी मला असे फोटोज दाखवले, ब्लॅक अँड व्हाईट, जुने ओरिजिनल, की त्यामध्ये निळू फुलेंनी सुद्धा तमाशात काम केलेलं आहे. आदरणीय ज्येष्ठ नटसम्राट अभिनेते निळू फुले यांनी तमाशामध्ये सोंगाड्याचं काम केलेलं आहे. व्ही शांतारामांनी पिंजरा चित्रपट काढण्याच्या अगोदर निळू फुलेंना तमाशामध्ये पाहिलं होतं. याचे पुरावे त्या कलाकारांनी मला दिले. इथं कसं तरी झालं पहिल्यांदा की आईला आपण जे